गुंडविरोधी पथकाने देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यास केले जेरबंद आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुंडविरोधी पथकाचे पोलीस अधिकारी नाशिक रोड उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टवाळखोरांवर कारवाई करत असताना पोलिसांबरोबर गणेश भागवत यांना मिळालेल्या माहितीने सुंदरनगर देवळाली गाव येथे जय उर्फ मारी वाल्मिक घोरपडे हा कमरेला बंदूक लावून फिरत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने गुंडविरोधी पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेत त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत। याबाबत पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, अशोक आघाव, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या पार पाडले आहे। NCM न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक।